तुम्ही भूतांच्या आत्म्याच्या द्वारे भूत तुमचा उपयोग करायले, मला उपयोग करायले. कारण तुम्ही देवाचं मंदिर आहात, तर तुम्ही कुणाचं मंदिर आहात? कुणाचं मंदिर आहात? तिथं वचनात दिले, जर देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये नसेल तर कुणाचा आत्मा असेल? मग भूतांचा. योहान 8:44 प्रमाणे भूतांचे आत्मे आपल्याला चालवतील, आपल्याला वागायला लावतील, आपल्याला बोलायला लावतील. आता एवढ्या सृष्टीमध्ये मानवामध्ये कसं कळायचं की ह्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का ह्याच्यामध्ये भूताचा आत्मा? कसं कळणार? त्याचे फळ बघा. आता कुठलं बी झाड जर आपण आणल्यानंतर त्याचा हंगामही येतो, हंगाम आल्यानंतर त्याला फळ लागतं. असं कधी झालंय का आंब्याच्या झाडाला पेरू लागला असं बघितलंय कधी? या पेरूच्या झाडाला आंब्या लागला असं कधी होतं का? कधीच होणार नाही. का? कारण जे बीज आहे तेच फळ देणार. जे बीज त्याच्यामध्ये पेरलंय, जर त्याचा आत्मा ईश्वरी जिवंत केला असेल तर त्याचे फळ तसलेच असतील. कशा असतील? आशीर्वादाचे असतील. त्याचं बोलणं चांगलं असेल, वागणं चांगलं असेल, त्याचं एकमेकाच्या बाबतीत प्रेम असेल, त्याच्या तोंडातून शिवी येणार नाही. जर ईश्वरनं त्या व्यक्तीला जिवंत केला असेल तर सत्य